सिद्धा हिरा का नाही बोटावरच गेला बा. खूप आग होत आहे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहो शेतावर. तुरीचे झाडं कापायचे आहे. तुरी वारल्या तर शेंगा वारल्या पूर्ण, तर झाडं कापायचे आहे. आणि तिकडं एका जणाच्या बांधातला संभार पण काढायचा आहे. तो संभार काढून बाजारला न्यायचा विकायला. तर आता जस्ट आम्ही शेतावर आलो आहो. तुम्ही बघू शकता गहू मस्त हिरवे हिरवे झाले. यावर्षी गहू चांगले जमले, खूप मस्त आहे. आणि तुरी पण चांगल्याच होत्या, खूप बार आला होता तुरीले. तिकडे बोराचे झाडं आहेत 2-3. मागं मी एका व्लॉगमध्ये दाखवले आहे ते झाडं. हे झाडं जे आहे तुरीचे वरचे फांटे कापायचे आहे आणि मग ते मशीननं दाणे निघते, त्याची डाळ वगैरे बनवायला चांगले होते. तर तुम्ही इकडे जाऊन पाहतो, इथं बरोबर पाहून चालायचं आहे, कारण की गव्हावर पाय नाही पडल्या पाहिजे. तर गहू कसे उंबयावर आहे, गव्हाले हे जे आहे उंबया आल्या आहे. तर त्याच्यावर पाय पडले तर वाकून जाते, मग सरळ नाही होत. लहान राहिले तर सीधे होते, आता उंबयावर आहे तर ते सीधे नाही होत. बरोबर पाहून चालायला लागते. जर मी मोबाईलमध्ये पायत चालेन तर गव्हावर पाय पडून जाईन. तो असं चालून राहिलो म्हणजे गहू बी दिसते तुम्हाला आणि माझे चालणं बी होते. तर आता आलो मी इकडे धुऱ्यावर. पाहू शकता खूप छान झाले या वर्षीचे गहू. पहा मस्त उंबयावर आले आहे आणि चांगले दाट झाले आहे. मागच्या वर्षी आम्हाला 6.5 क्विंटल झाले होते एका एकरात, तर यावर्षी थोडी जास्त होऊ शकते. पण आम्हाला कॅनलच्या वगैरे पाणी नाही भेटत, तर तेवढी जास्त काही खास होत नाही. कुठं ते बारीक बारीक खांटाच कापायचे आहे. हा आता तू कापली ना तशीच कापायचे आहे. हो तर त्या बारीकवाल्याच, हां तेवढेच कापायचे आहे. मग मशीनवाला टाकत नाही म्हणे, मशीनमध्ये नाही तर मोठं राहिलं तर हे आहे बोराचे झाड. हे तर बोरं आहे, पण हे एका रंगाचे बोरं लागतात. मी चाललो आता गोडवाले बोरं इचाले. ह्या झाडाचे बोरं मस्त आहे, गोड गोड. जास्त बोरं आहे नाही, कोणी आले असं उचलाले. या बांधीतले गहू मस्त आहेत, ते उंबया बी मोठ्या मोठ्या आहे. बोरं काय मला जास्त भेटले ना, फक्त 2 बोरं भेटले आहे. खूप सारे पण चांगले आहे नाही. असे बोरं पाहिजे चांगले, कच्चेवाले तर चांगले लागते. तर मित्रांनो आता मी तुरी कापायला सुरुवात करतो. इथपर्यंत माझ्या आईने कापून दिले, आता मी बी कापतो. मला बी जमल्या पाहिजे कापायला. दे मला हात कापून पाहिजे आरामदायक रे बापा. यायला असं पकडा लागते आणि असे कापा लागते. झाले
आता शेंगा पाहिजे. तर मित्रांनो, आता मी तुरी कापत होतो. तुरी कापता कापता का नाही सिद्धा हिरा का नाही या बोटावरच गेला बा. हा इथून एक, इथून एक, इथून एक, तीनही बोट कपले. तर 2 बोट आले तर थोडा कमी लागलाय, पण हा एक बोट पूर्ण अंदरपर्यंत बोट खूप चिरला, तिथून पूर्ण हड्डीपर्यंतच खूप आग होत आहे. तर खूप आग होत आहे. हो, खूप अंगार होत आहे. नाही तर का तुम्हाला तसा चाला माझ्या हातावर बी एवढा चिरा पडलाय ना मग चमडीच्या लग झाली होती. तशीच झाली आहे. आता हे दोघं जण कापते नाही ना भाऊ. आता मी काही तुरी कापत नाही. माझ्या झाली आहे हाऊस. हा बोट पूर्ण कपला आहे. 2 बोट तर कमी कपले, पण हा एक बोट बहुतच कपला आहे. बहुत आगूत आहे. तर बेकार आहे तुरी कापणं. आपल्या घरी राहून बाजारला जावं तेच परवडते मस्त. ह्या लोकांना कापू द्यावं तुरी. तरी मी तुरी कापणार नाही होतो, पण म्हणलं आता बांधेवर आलो, व्लॉग बनवून टाकतो. हा व्लॉग बनवण्यासाठी तुरी कापलो आणि ह्या भलताच उपास झाले. हा एका बोटाला लागला आहे, हा एका बोटाले, आणि हा एक तर मला कसा लागलूक झाला बडा करते, मग कामं करून नाही होत ते झाला ना. तर आता नाही कापणार मी कधी तुरी. मी कधी तुरी कापणार बी नाही आता. तुम्हीच कापजा आता. चल समार उकडून चल कापण कोणतं एवढ्या दोघं जण कापणेवाले. आता मी तुरीगिरी कापत नाही, आता समार उकडायला जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही तुरी कापत नाही. आता काय म्हणते त्याले समार काढायला जातो. कोथिंबीर म्हणतात त्याले. कारण कसं तुरी कापता कापता माझ्या बोट कापला, म्हणून आता माझी काही तुरी कापायची इच्छा राहिली नाही. म्हणून मी आता संभारच काढून घेतो. आपल्या बाजारला होऊन जाईल संभार. सुरुवात करू कुठून? तर छिटे आले पण संभार आले, पाणी आलता ना. तर मित्रांनो, अशा प्रकारे काढायला लागते संभार. मागच्या वर्षी आम्ही ना खूप सारा संभार विकला इच्छा. बंदरा आल्यावर फोडायला लागते फटाके, परत येत मग. यावेळेसच्या संभार लवकर निघत आहे ना. नाही, मागच्या वेळेसच्या नाही निघत होता. मागच्या वेळेस बी जागा याच्यापेक्षा तर ओली होती ना पचपच.
पाण्याच्या याने चिटे आले याला मागं पाणी आलं ना. होईन एवढा काढून अर्ध्या एक घंट्यात. किती घंटा? अर्ध्या एक घंटा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आमच्या अर्धा सांबार काढून झालेला आहे. अजून अर्धा बाकीचा आहे. तो पण होऊन जाईल थोड्या वेळात पूर्ण काढू. खूप वेळ लागतो. इतका भाग काढायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला. अजून इतका भाग काढायला अजून 1 तास लागन, मग होऊन जाईल. मग सांबार काढून झाल्यावर आम्ही घरी जाऊन तर पटापट आम्ही एवढं सांबार काढून घेतो. मोठा सांबार, मोठ्या साईजचा सांबार राहिला तर जास्त वेळ नाही लागत. लहान साईजचा सांबार राहिला तर खूप वेळ लागतो आणि खूप फास्टमध्ये पण नाही काढता येत, तुटून येते. मग तुटलेला सांबार कोणी घ्यायला नाही पाहिजे. हा असा काढला मस्त छान दिसते. आता मी पूर्ण सांबार काढण्याचे काही व्लॉग बनवू नाही शकत, कारण एका हाताने मोबाईल पकडून ठेवायचा आणि एका हाताने सांबार काढायचे काही जमत नाही. बघा किती छान दिसते मस्त सांबार. हा सांबार करतो मी आता इकडं जमा. हा इथं केलं आहे. हा एवढा सारा सांबार काढला आहे मी आणि तो अजून तिकडं पण आहे. हा एवढा मी आता पटापट काढून घेतो. तर थोडंसं सांबार राहिला मी आता काढून घेतो, मग झाला आमचे सांबार काढून. तरी पण याला 1 तास तर लागणच. इकडं जो दिसून राहिला तुम्हाला हा थोडासा लहान साईजचा आहे. म्हणजे तिथं पाणी देते का नाही त्यापेक्षा थोडासा म्हणजे तो कमजोर होऊन जाते, तर तिच्या कमी आहे. इकडलं चांगला आहे दाट वाटायला. इकडल्या भागातलं इकडं थोडा लहान लहान आहे, इकडे मोठा आहे. इकडला चांगला आहे, मोठा मोठा येतो आहे ना. इथे काढायला पण वेळ लागेल थोडा. मोठा राहिला ना पटापट पटापट होते. गेला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे सांबार काढून झालेला आहे. हा थोडासा वाचला आहे लहानवाला, पण ह्या काढत नाही आम्ही कारण की त्याच्या पत्त्या खालून खराब झालेल्या आहे. याच्या पूर्ण सांबार झाला आहे काढून आणि आता आम्ही चाललो घराकडे. तर आता ह्या सांबाराच्या जुड्या बांधून घेतो आम्ही आणि
मग निघू आम्ही घराकडे. मग बाजारला पण जायचं आहे. तर भेटूया आपण मित्रांनो नवीन एखाद्या व्लॉगमध्ये.